श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारिक आणि अद्वितीय संदेशामध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे. तुमचं मन आज सकारात्मक विचारांनी भरून जाणार आहे. देवाचा तेजस्वी आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणार आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी शक्तिशाली ठरणार आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. स्वामींची शक्ती तुमचं रक्षण करण्यासाठी येत आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट लवकरच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे. स्वामींचा तेजस्वी प्रकाश तुमच्या जीवनावर पडणार आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व वाईट शक्तींचा नाश होणार आहे. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कारण तुम्ही समस्येने ग्रासलेले असाल. म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका. चिंता सोडून द्या आणि स्वामी समर्थांचं स्मरण करा. हा संदेश मन लावून ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. तुमचं जीवन सध्या एका अंधाऱ्या टप्प्यात असू शकतं, पण देवाने तुमच्यासाठी एका तेजस्वी प्रकाशाचा मार्ग तयार केला आहे. प्रत्येक अडथळा हा तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतो आणि तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवतो. तुम्ही ज्या गोष्टींची खूप वाट बघत होता ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता फक्त काहीही वेळेची गरज आहे. स्वामींचं मार्गदर्शन तुमचं जीवन एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. स्वामींच्या कृपेने लवकरच तुमच्या आयुष्यात मोठ्या चमत्काराचा अनुभव तुम्हाला येणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटत होत्या त्या सहज सोप्या होतील. संकट तुमच्या जीवनातून नाहीशी होतील आणि देव तुम्हाला अशा गोष्टी देतील ज्या तुम्ही कधी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या. फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि प्रार्थनेतून तुमचं मन मजबूत करा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, तुमची वाट पाहणाऱ्या कर्तृत्वाला अडथळे कधीच रोखू शकत नाही. तुमचं भविष्य आता एका सुंदर बदलाच्या उंबरठ्यावर आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी धावपळ करत होता त्या आता तुमच्यापर्यंत येणार आहेत. देव नेहमी आपल्या भक्तांसाठी उत्तम योजना तयार करतात आणि त्याच योजनांचा परिणाम तुमच्या जीवनावर लवकरच दिसून येईल. स्वामींचे आशीर्वाद हे एक अदृश्य संरक्षण आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढतं. आता तुमचं यश आणि आनंद तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूपच जवळ आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा फक्त श्रद्धा ठेवून वाट बघा, कारण उत्तम काळ तुमच्या वाटेवर असतो. सध्या तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अनिश्चित असतील, पण त्या सर्व देवाच्या कृपेने व्यवस्थित होतील. तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच तुमच्या दोन्ही हातामध्ये येईल. ज्या गोष्टी तुम्हाला हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या लवकरच तुमच्या जीवनात पुन्हा आनंद घेऊन येतील. तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळाल्यावर समाधान वाटेल. देव तुमचं नाव मोठ्या यशासाठी निवडत आहे. फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि स्वामींचं मार्गदर्शन स्वीकारा. प्रत्येक संकट तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करत असतं. आता त्या क्षणाचा आनंद घ्यायला तयार राहा जो तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आता एका सकारात्मक वळणावर जात आहे. ज्या गोष्टी आजपर्यंत अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील. फक्त तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि देवावर पूर्ण मनोभावे श्रद्धा ठेवा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण स्वामींचे आशीर्वाद नेहमी त्यांच्या भक्तांच्या सोबत असतात. आता काळजी सोडा कारण देव तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुमच्या आयुष्याला एका सकारात्मक दिशेने नेत आहेत. तुमचं जीवन एका सुंदर वळणावर जात आहे जिथे तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, संकट ही तुमच्या यशाच्या पायऱ्या असतात. त्यामुळे जर तुम्हाला अडथळे जाणवत असतील तर ते तुमचं जीवन अधिक मजबूत बनवण्यासाठीच आले आहेत.
लवकरच तुम्हाला अशा गोष्टी मिळतील ज्या तुमच्या आयुष्याला नवीन आनंदाने भरून टाकतील. तुमच्या मेहनतीचं आणि प्रार्थनेचं फळ लवकरच तुम्हाला मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की देव नेहमीच आपल्या भक्तांची काळजी घेत असतात. ज्या गोष्टी तुम्हाला गमावल्यासारख्या वाटत होत्या त्या परत मिळण्याचा काळ आता जवळ आला आहे. तुमचं भविष्य आता एका चांगल्या मार्गावर चाललं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नवीन सकारात्मक टप्प्यावर येणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतका काळ संघर्ष केला त्या आता तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी सज्ज आहेत. फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवसाचं स्वागत आनंदाने करा. तुमच्या यशासाठी स्वामी स्वतः मार्गदर्शन करत आहेत. देव तुमचं नाव मोठ्या कार्यासाठी निवडत आहे आणि तुम्हाला लवकरच यशाचा अनुभव येईल. ज्या गोष्टी तुम्हाला आज अशक्य वाटत आहेत त्या स्वामींच्या आशीर्वादाने एक दिवस नक्कीच शक्य होणार आहे. तुमचं जीवन एका मोठ्या बदलासाठी तयार आहे. फक्त तुमची श्रद्धा, तुमचा संयम कायम ठेवा. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की जीवनातील प्रत्येक प्रसंग हा एका मोठ्या अद्वितीय योजनेचा भाग असतो. तुमच्या स्वप्नांना आता सत्यात उतरायला वेळ जास्त लागणार नाही. देव तुमच्यासाठी योजना आखत आहेत ज्या तुमचं जीवन एका आनंददायी प्रवासाकडे घेऊन जातील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांना देव नेहमीच योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे कधीच काळजी करू नका, कारण तुमचं भविष्य आता एका चमत्कारिक वळणावर आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. स्वामींची कृपा लवकरच तुमच्यावर होणार आहे. स्वामींची शक्ती तुमच्यासोबत आहे. हा चमत्कारिक आणि शक्तिशाली संदेश तुमच्या जीवनाचं रक्षण करत आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत बघा. अर्धवट सोडण्याची चूक करू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात संघर्ष हा यशस्वी होण्याचा पाया आहे. तुम्ही ज्या सध्याच्या परिस्थितीतून जात आहात ती तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तयार केलेली आहे. देवाच्या कृपेने तुमच्या वाटेला येणाऱ्या अडथळ्यांचा शेवट लवकरच होईल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. फक्त धीर ठेवा, कारण देवाने तुमच्यासाठी एका अद्भुत प्रवासाची योजना आखली आहे. तुमचं जीवन सकारात्मकतेने आणि आनंदाने भरून जाईल. तुमचं भविष्य एका अनपेक्षित आनंदाने भरलेलं आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली त्या आता तुमच्यासमोर फळासारख्या प्रकट होणार आहेत. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कृत्याचं फळ मिळत असतं. फक्त योग्य वेळेची वाट बघावी लागते. आता ती योग्य वेळ लवकरच तुमच्या जवळ येत आहे. तुमच्या प्रयत्नांना देवाचा आशीर्वाद मिळत आहे आणि तुमचं यश लवकरच साजरं होईल. चिंता करू नका, कारण तुम्ही जिथं पोहोचायचं ठरवलं आहे तिथं पोहोचण्यासाठी देव तुमच्यासोबत आहेत. संकट ही देवाने आपल्या भक्तांना तयार करण्यासाठी पाठवलेली एक संधी आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की अडथळे वाढत चालले आहे, पण ते अडथळेच तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी योग्य बनवत आहेत. तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी देवाची कृपा तुमच्यावर आहे. तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल आणि तुमचं आयुष्य एका चमत्काराने भरून जाईल. ज्या गोष्टी आजपर्यंत कठीण वाटत होत्या त्या सहज शक्य होतील. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की ज्या व्यक्तीकडे श्रद्धा आणि धैर्य आहे तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी होते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा सामना करत राहा, कारण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. देव तुमचं रक्षण करत आहेत आणि तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार करत आहेत. तुम्ही सध्या ज्या कठीण टप्प्यातून जात आहात तो टप्पा तुम्हाला अधिक मजबूत आणि कणखर बनवण्यासाठी आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका सुंदर वळणावर जात आहे, जिथं तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. तुमचं भविष्य आता एक नवीन दिशा घेणार आहे, जिथं प्रत्येक गोष्ट तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगली असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं जीवन म्हणजे देवाने दिलेली एक मोठी देणगी आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता देवाच्या कृपेने शक्य होतील. फक्त श्रद्धा ठेवा, कारण देवाच्या योजना नेहमीच आपल्या भक्तांच्या भल्यासाठी असतात. तुम्हाला लवकरच असा एक अनुभव येईल जो तुमचं मन आणि जीवन दोन्हीही बदलून टाकेल.
तुमचं जीवन एका मोठ्या सकारात्मक बदलासाठी तयार होत आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितलं जातं की आनंद हा नेहमीच कठीण परिस्थितीनंतरच मिळत असतो. त्यामुळे तुमच्या सध्याच्या संघर्षावर संयम ठेवा आणि तुमच्या प्रयत्नांत सातत्य ठेवा. देव तुमच्यासाठी मोठ्या गोष्टींची योजना तयार करत आहेत. त्या योजना लवकरच तुमचं जीवन उजळवतील. तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी स्वामी समर्थ नेहमी सज्ज असतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही संपत चाललं आहे, तेव्हा लक्षात ठेवा की देव तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहेत. तुमचं भविष्य आता एका सुंदर वळणावर आहे. ज्या गोष्टी तुम्हाला गमावल्यासारख्या वाटत होत्या त्या परत येण्याची वेळ आता आली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य एका आश्चर्यकारक परिस्थितीने भरून जाईल. फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. प्रत्येक संघर्ष हा एका नवीन संधीचा दरवाजा आहे आणि तुमच्यासाठी तो दरवाजा आता उघडणार आहे. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात की जीवनात श्रद्धा आणि प्रयत्न असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी समर्थांना सांगा की हे स्वामी, माझ्या जीवनात तुमच्याबद्दल अपार श्रद्धा आहे. कृपया मला माझ्या इच्छित फळापर्यंत नक्की पोचवा. माझी जी प्रार्थना आहे ती प्रार्थना तुमच्या चरणांपर्यंत पोहोचू द्या. माझ्या जीवनात मी ज्या चुका केल्या त्या चुकांना आता माझ्या नवीन कार्यामध्ये बदला. कृपया लक्षात घ्या, जेव्हा आपण अशी प्रार्थना स्वामींकडे करतो तेव्हा आपली प्रार्थना एक दिवस नक्की स्वामी ऐकत असतात. म्हणून स्वच्छ मनाने आणि चांगल्या प्रयत्नांनी स्वामींपर्यंत ही प्रार्थना करत राहा. एक दिवस तरी नक्की स्वामी तुमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आपण स्वामींकडे प्रार्थना करत असतो तेव्हा स्वामी आपल्या प्रार्थनेचं उत्तर लवकरात लवकर देत असतात. फक्त प्रार्थना स्वच्छ, निर्मळ आणि चांगल्या श्रद्धेच्या मनाने करायची असते. तुमचं यश तुमच्या दाराशी आलं आहे. फक्त तुम्हाला ते ओळखण्याची गरज आहे. स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे. फक्त लक्षात ठेवा, स्वामींच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी समर्थांनी तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक सुंदर योजना तयार केली आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नाही त्या देव तुम्हाला मोठ्या आनंदासाठी जपून ठेवत असतात. तुमचं स्वप्न लवकरच साकार होईल आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, तुमचं भविष्य तुमचं श्रम आणि देवाची कृपा मिळून तयार होतं. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येत आहे जिथं तुम्हाला तुमच्या मेहनतीचं बक्षीस मिळेल. स्वामी समर्थांची शिकवण सांगते की श्रद्धा आणि धैर्य ठेवल्यास तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करता येतो. त्यामुळे सध्याच्या अडचणींवर संयम ठेवा, कारण तुमचं यश लवकरच तुमचं जीवन सुंदर बनवणार आहे. तुमचं जीवन एका नवीन टप्प्यावर जाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटून गेल्या होत्या त्या पुन्हा तुमच्यापर्यंत येणार आहेत. देव तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुमच्यासाठी एक सुंदर भविष्य तयार करत आहेत. तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं यश अटळ आहे. फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि प्रयत्न करत राहा. देव तुमच्यासाठी अद्भुत योजना तयार करत आहेत. तुमचं जीवन एका मोठ्या प्रयत्नासाठी निवडण्यात आलं आहे. फक्त विश्वास ठेवा, यश तुमचं आहे. तुमचं भविष्य आता एका सुंदर वळणावर आहे, जिथे तुम्हाला यशाची आणि सुखाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या मनातील सगळ्या शंकांचं निरासन लवकरच होईल, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला योग्य मार्ग दिसणार आहे. जिथं तुम्हाला कुणीही मदत करत नव्हतं, आता तिथे सर्वजण तुमच्या मदतीला धावून येणार आहेत. सध्या तुम्हाला काही गोष्टी खूप कठीण वाटत असतील, पण लक्षात ठेवा की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्योदय होतच असतो. स्वामी समर्थ सांगतात, अंधकार कितीही गडद असला तरी त्याला भेदण्याची शक्ती प्रकाशात असते. त्यामुळे सध्या ज्या परिस्थितीत आहात तीच परिस्थिती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा मोठा आनंद देणार आहे. तुमच्या मेहनतीला देवाचा आशीर्वाद मिळाला आहे आणि लवकरच तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्हाला तुमचं समाधान आणि यश मिळेल. देव तुमचं जीवन एका सुंदर टप्प्यावर नेण्यासाठी मेहनत घेत आहेत. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रार्थनाच उत्तरं मिळत नाही, पण तुमच्या प्रार्थनेचं उत्तर लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. देव नेहमीच योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहतात आणि एकदा योग्य वेळ आली की तुमच्या जीवनात चमत्कारांचा पाऊस पडतो.
तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले आहेत ते आता तुमच्यासाठी सहज शक्य होतील. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, जीवनातील प्रत्येक संकट तुम्हाला अधिक मजबूत आणि ताकदवर बनवतात. त्यामुळे सध्याच्या अडचणींवर संयम ठेवा, कारण तुमचं भविष्य आता एका चमत्कारिक वळणावर आहे. स्वामींचं मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलण्यासाठी सज्ज आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे परत येतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकतील. फक्त स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि प्रार्थनेतून तुमचं मन मजबूत करा. तुमचं यश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एका पावलाचं अंतर आहे. त्या पावलाला योग्य दिशेने टाकण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण देव तुमच्यावर विशेष कृपा करत आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संघर्षाशिवाय यश कधीच मिळत नाही आणि त्या संघर्षातून शिकलेला प्रत्येक धडा तुम्हाला नक्कीच कणखर बनवतो. त्यामुळे चिंता सोडून दिलासा घ्या, कारण तुम्ही ज्या गोष्टींची प्रार्थना करत होता ती गोष्ट लवकरच तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. स्वामी समर्थांनी तुमचं नाव एका मोठ्या प्रयत्नासाठी निवडलं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता स्वामींच्या आशीर्वादाने शक्य होतील. तुमचं भविष्य एका तेजस्वी प्रकाशाने उजळून निघेल आणि तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्याची संधी स्वामी समर्थ महाराज देणार आहेत. स्वामींच्या या कृपाळू संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या जीवनात अशी वेळ येणार आहे जी वेळ कधीच आली नव्हती आणि त्या वेळेला तुम्ही वाट बघत होता ती वेळ तुमच्यापर्यंत येत आहे. कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ लवकरच संपणार आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितलं जातं की देव प्रत्येक भक्ताला त्याच्या योग्य वेळेत फळ देतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की गोष्टी तुमच्यासाठी योग्य प्रकारे घडत नाहीत तर ती फक्त काळाची वाट पाहण्याची गरज आहे. तुमचं जीवन एका मोठ्या आनंदासाठी तयार होत आहे आणि स्वामी समर्थ स्वतः तुमचं मार्गदर्शन करत आहेत. तुमचं जीवन आता एका नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. देव तुम्हाला ज्या गोष्टींसाठी तयार करत होते ती वेळ आता जवळ आली आहे. तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी सगळ्या गोष्टी योग्य क्रमाने जुळत आहेत. फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीचं फळ लवकरात लवकर तुमच्या हातात येईल आणि तुम्हाला आनंदाने भरलेलं जीवन अनुभवायला मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला एक चमत्काराचा अनुभव होईल. ज्या गोष्टी तुम्हाला कधीही शक्य होणार नाहीत असं वाटत होतं ते आता सहज शक्य होतील. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की श्रद्धा आणि धैर्य याशिवाय कोणाचाही यशाचा पाया मजबूत होत नाही. त्यामुळे तुमचं मन सकारात्मक ठेवा आणि देवाच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचं भविष्य आता उजळून निघणार आहे. देव तुमचं नाव आनंद आणि दुःखासाठी दोन्हीसाठी निवडलं गेलं आहे. परंतु आता दुःख संपणार आहे आणि आनंद तुमच्या जीवनात येणार आहे. तुम्हाला वाटत असेल की जीवनात सर्व काही तुमच्या विरोधात जात आहे, पण लक्षात ठेवा की देव नेहमीच योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहतात. तुमचं जीवन एका सकारात्मक बदलासाठी तयार होत आहे आणि स्वामींचं मार्गदर्शन तुमचं यश निश्चित करण्यासाठी आहे. तुमचं भविष्य आता एका तेजस्वी प्रकाशाने उजळून निघणार आहे. स्वामी समर्थ तुम्हाला ज्या मार्गावर घेऊन जात आहेत तो मार्ग तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल. ज्या गोष्टी तुम्हाला आज अशक्य वाटत आहेत त्या स्वामींच्या आशीर्वादाने सहज शक्य होतील. तुमचं भविष्य आता आनंदाने भरून जाणार आहे, कारण तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप प्रयत्न केले ते आता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार आहेत. स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमी त्यांच्या भक्तांसोबत असतात, म्हणून कधीही त्यांच्या भक्तांसोबत वाईट घडत नाही. जी वाईट वेळ असते ती लवकरच संपून चांगल्या गोष्टी घडत असतात. तुमच्या आयुष्यातील अंधकार संपण्याची वेळ आता आली आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवा दिवस असतो आणि तो दिवस तुमचं जीवन प्रकाशाने भरून टाकतो. सध्या ज्या परिस्थितीत तुम्ही आहात ती तुमचं आयुष्य घडवण्यासाठी आहे. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे ते आता तुमच्यासाठी सहज साध्य होतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका चमत्काराने भरून जाणार आहे. फक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगा, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा
आणि देवाकडे प्रार्थना करत राहा. प्रार्थनेचं उत्तर देव तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतील. तुमचं जीवन एका महान वळणावर आहे, जिथं तुमचं यश तुमचं स्वागत करत असेल. तुम्हाला वाटत असतं की सगळं काही थांबलं, सर्व काही संपलं, पण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की वाट थांबते तेव्हा नव्या प्रवासाला सुरुवात होते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील ही शांतता म्हणजे एक नवीन सुरुवातीची चाऊल आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी बंद झाल्या आहेत त्या आता एका नव्या वेगळ्या रूपाने तुमचं स्वागत करतील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली आहे ती आता तुम्हाला आनंद आणि समाधान देईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन एका मोठ्या बदलासाठी तयार आहे. संकट नेहमीच देवाने तुमचं आयुष्य अधिक मजबूत करण्यासाठी पाठवलेले असतात. त्यामुळे ज्या अडचणी तुम्हाला सध्या त्रास देत आहेत त्या तुमचं जीवन एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आहेत. तुम्हाला लवकरात लवकर असा एक अनुभव येईल जो तुमचं मन आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, प्रत्येक संघर्षाचा शेवट एक नव्या आशेची किरण असतो. ती किरण आता तुमच्या आयुष्यात येत आहे. तुमचं मेहनतीचं फळ लवकरात लवकर स्वामी समर्थ महाराज तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यामुळे घाबरू नका. तुम्ही ज्या गोष्टीसाठी कष्ट करत आहात त्या लवकरच तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने मिळतील. देवाच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एक नवं वळण घेईल. तुम्ही जे कधी शक्य होणार नाही असं तुम्हाला वाटत होतं ते आता सहजपणे शक्य होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनाच्या प्रत्येक वळणावर देवाची एक योजना असते. त्यामुळे तुमचं मन शांत ठेवा. त्या योजनेचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात जो अंधार आहे तो लवकरच देवाच्या कृपेने नष्ट होईल. जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले असतात तेव्हा देव एक नवीन मार्ग उघडतो. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला सध्या गोंधळ आणि चिंता वाटत आहेत त्या सर्व गोष्टी लवकरच सुंदर समाधानात परिवर्तित होणार आहेत. देव तुमच्यासोबत आहेत आणि तुम्ही लवकरच त्यांच्या आशीर्वादाने आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचाल. तुमच्या जीवनातले कठीण काळ लवकरात लवकर संपतील आणि तुम्हाला यशाची एक मोठी गोष्ट मिळेल. स्वामी समर्थांचं मार्गदर्शन तुमचं जीवन बदलेल आणि ज्या गोष्टी तुम्हाला दूर किंवा अशक्य वाटत होत्या त्या आता तुमच्यापर्यंत पोचतील. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रगतीला महत्त्व देता तेव्हा देव तुमच्यासाठी एक अनमोल मार्ग उघडतो. त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला लवकरच तुमच्या जीवनातील एक नवा आनंद मिळेल. स्वामींच्या कृपेने तुम्ही एक मोठं यश साध्य करत आहात. तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काही साध्य करणं खूप कठीण आहे, परंतु स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे पार करू शकाल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक यशाचा मागोवा घेतला जातो, परंतु त्यासाठी तुमचं धैर्य आणि विश्वास आवश्यक आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला लवकरच लवकर यश प्राप्त होईल आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. तुम्ही ज्या कष्टांचा सामना करत आहात त्या कष्टांनी तुम्हाला आणखी मजबूत आणि सक्षम बनवलं आहे. देव तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत आहेत आणि तुम्ही लवकरच एक नवा आशीर्वाद अनुभवणार आहात. स्वामी म्हणतात, कष्ट म्हणजे फक्त त्या मार्गावरील एक चांगला धडा असतो. तुमच्या जीवनात येणारे प्रत्येक संकट आणि अडचणी तुम्हाला आणखी मोठं यश मिळवण्यासाठी तयार करत आहेत. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात त्या गोष्टी लवकरच तुमच्यापर्यंत पोचणार आहे. स्वामींची अनोखी शक्ती तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनातील दुःखांचा नाश करेल. तुमच्यावर देवाचे प्रचंड आशीर्वाद येणार आहेत आणि तुमच्या जीवनातील दुःखाचा नाश होऊन सकारात्मक दिवस आणि आनंदी दिवस तुमच्या जीवनात तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा तुम्ही मोकळ्या मनाने मेहनत करता, कष्ट करता, तेव्हा यशस्वी नक्कीच होता. ध्यान आणि श्रद्धा तुम्हाला सातत्य तुमच्या प्रयत्नांमधले असलेलं सातत्य तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पोचवतं. म्हणून मनात श्रद्धा असली पाहिजे आणि प्रयत्नात सातत्य असलं पाहिजे. सकारात्मक दिशेने तुम्ही नक्की जाल आणि ज्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत मिळाल्या नव्हत्या त्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळतील. लक्षात ठेवा, जीवनात चमत्कार तेव्हाच होतो जेव्हा आपण मन शुद्ध ठेवतो. जेव्हा मन शुद्ध असेल, मनात कुठलाच वाईट विचार नसेल, तेव्हा नक्की चमत्कार होईल. फक्त देवाची सेवा करायची आणि मनात वाईट विचार ठेवायचे आणि चमत्काराची अपेक्षा धरायची हे साप चुकीचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, मनामध्ये श्रद्धा ठेवा, मनात चांगले विचार ठेवा, कधी कोणाचं वाईट करू नका आणि त्यानंतरच देवाकडून चमत्काराची अपेक्षा ठेवा. परंतु फक्त देवासमोर बसायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि मनात काळं बेरं ठेवायचं
याने तुम्हाला देव कधीच आशीर्वाद देणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, कधीही तुमचं मन साफ ठेवा. कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. जरी एखादा तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, पण तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार करू नका आणि त्याला त्रास देऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहा. देव तुमचं आयुष्य नक्की बदलतील. म्हणून लक्षात ठेवा, जर चमत्कार हवा असेल तर हे स्वामींचे नियम पाळावेच लागतील. आजचा हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.